तर नमस्कार मित्रांनो, आपण जाणार आहोत आनंद सागरला। तर आनंद सागरमध्ये काय काय नवीन गोष्टी आहेत आणि त्या सर्व आपण तुम्हाला सांगणार आहोत। आता आम्ही पोहोचलो पातुर्डा फाट्यावर आणि पातुर्डा फाटा क्रॉस केल्यानंतर आम्ही बघितले सुंदर दृश्य पूर्णा नदीचे। पूर्णा नदीच्या समोर जाताच आम्हाला भेटले कॉलेजच्या समोरच कॅनलचे गारगार पाणी आम्ही प्यायला थांबलो, जे आहे आपल्या वारीच्या धरणात। गारगार पाणी पिल्यानंतर आम्ही निघलो पुढच्या प्रवासाला। काही वेळातच शेगावचा उड्डाण पूल क्रॉस करून आम्ही पोहोचलो शेगाव आणि तिथून आम्ही सरळ निघालो आनंद सागरच्या दिशेने। रोडच्या बाजूला खूप सारी झाडे, थोड्याच ब्रिजला क्रॉस करून आम्ही पोहोचलो आनंद सागर, जिथे जवळच उभे होती एक घोडागाडी। चला मग वेळ वाया न घालवता आपण जात आहोत आनंद सागरला। अंडरग्राउंड ब्रिज ओलांडून आपण पोहोचलो आहे आता आनंद सागरला। सुरुवातला निसर्गरम्य असे वातावरण आहे, इथं झाडांना पिवळे फुलं लागलेले आहेत, इथे खूप शांत आणि सुंदर असे वातावरण आहे। आनंद सागर हे 2005 पासून इथं तयार केलेले आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। याच मंडपाच्या मधोमध महादेव शिवाची मूर्ती बसवलेली आहे, जिला बघून एकदम शांत असे प्रसन्न मन वाटते। इथून काही अंतरावर समोर जाताच गणेश भगवानचे एक मंदिर आहे, पांढर शुभ्र मंदिर एकदम थोड्याच अंतरावर तलावाजवळ बसण्याची सुद्धा सुविधा केलेली आहे। तलावाचे सुंदर दृश्य बघताना मन एकदम मनोहरित होते। दूर पसरलेले अथांग पाणी हे खूप सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळते, जिथे गारगार हवा आपल्याला लागते। यातूनच आपल्याला कळते की आनंद सागरचा परिसर हा किती मोठा आहे। इथूनच समोर भगवान शंकर, पार्वती आणि श्री गणेशाची मूर्ती आहे, जिथे नंदी विराजमान आहेत। महाराष्ट्रभरातून येणाऱ्या भक्तांसाठी इथे बसायची उत्तम व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे। आनंद सागरचे बरेच काम हे प्रगती पथावर चालू आहे, जे काही दिवसात आपल्याला बघायला मिळणारच आहे। इथून काही अंतरावरच आपल्याला शिवालय बघायला मिळणार आहे। शिवालयाचे नक्षीकाम खूप सुंदर केलेले आहे। खरंच या शिवालयाचे वास्तुशिल्प खूप सुंदर आहे आणि जवळच नंदी महाराज सुद्धा बसलेले आहेत। इथंच पाण्याची पिण्याच्या उत्तम सुविधा केलेली आहे। तर आजचा व्लॉग इथंच संपत आहे। आशा तुम्हाला सुद्धा हा व्लॉग चांगला वाटला असेल। शेगावला नक्कीच या आणि एक वेळ आनंद सागरला भेट द्या। तर इथंच आपला व्लॉग समाप्त होत आहे। धन्यवाद, बाय। जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।